गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी स्मिता गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। नजर टाकूयात आजच्या बातमीपत्रावर। मुंबईतील वरळी भागातील कॅम्पाकोला वासियांचं भवितव्य येणाऱ्या नव्या सरकारवर अवलंबून असणार आहे। कारण नव्या सरकारची तयारी असेल तर सर्वोच्च न्यायालयही कॅम्पाकोला सोसायटीला नियमित करण्याबाबत विचार करेल, असा दिलासा सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे। कॅम्पाकोलाचा वाद सुरू झाल्यापासून बरेचसे भाजप नेते कॅम्पाकोला वासियांच्या बाजूने उभे होते। आता येणाऱ्या भाजप सरकारमुळे कॅम्पाकोलाच्या बाजूने सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कॅम्पाकोला वासियांचे अच्छे दिन आ गए हे असं म्हणायला हरकत नाहीये। अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी कॅम्पाकोला सोसायटीतील अनधिकृत मजले पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते, मात्र त्याला स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध केला होता। त्यानंतर याला राजकारणाचा गंध चढला आणि भाजप नेते कॅम्पाकोला वासियांच्या बाजूने उभे राहिले। आता भाजप सरकार त्यांना दिलासा देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परदेशामधील काळा पैसा प्रकरणी केंद्र सरकार मोठा खुलासा करणार आहे। काळा पैसा प्रकरणी केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे। स्विस बँकेमध्ये खातं असलेल्या तिघांची नावं या प्रतिज्ञापत्रात असल्याचा दावा टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने केला आहे। यामध्ये डाबर ग्रुपचे चेअरमन प्रदीप वर्मन, राजकोटमधील व्यावसायिक पंकज चमनलाल लोडिया आणि गोव्यातील खाण मालक राधा टिंबुलू यांचं नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काळ्या पैशा संदर्भात नावं जाहीर करण्यावरून काही दिवसांपूर्वी मोठा वाद निर्माण झाला होता। त्यानंतर आता ही 3 नावं केंद्राकडून सादर केली जाण्याची शक्यता आहे। मात्र गडगंज संपत्ती बाळगणाऱ्या राजकीय नेत्यांचे नाव मात्र सरकारने मुद्दामच टाळलेले दिसत आहेत। भगव्यासाठी 9 वर्ष अनवाणी राहिलेल्या एका शिवसैनिकाच्या घरी आता पादत्राणांची रीगच लागली आहे। शिवसेना नेते अरविंद भोसले यांची शपथ पूर्ण झाल्याने त्यांनी तब्बल 9 वर्षांनी अनवाणी पायात चप्पल घातली आहे। शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या नारायण राणे यांचा कोकणातच शिवसेनेकडून पराभव झाल्याने अरविंद भोसले यांनी चप्पल घातली आहे। सध्या अरविंद भोसले यांच्या घरी गिफ्ट म्हणून दोस्त आणि शुभचिंतकांकडून चप्पल जोड्या दिल्या जात आहेत। भोसले यांच्या वरळीतील घरी तब्बल 800 चप्पल जोड्या भेट म्हणून आल्या आहेत। विधानसभेच्या निकालानंतर सत्तेसाठी भाजपनं शिवसेनेला वेटिंगवर ठेवल्याची चर्चा आहे। मात्र असं असताना शिवसेनेला सोबत घेण्यास आम्ही उत्सुक आहोत असं भाजप नेते विनोद तावडे यांनी म्हटलंय। मनानं आधी एकत्र येऊ, खाते वाटपाची चर्चा नंतरही होईल असं म्हणत तावडे यांनी युतीबद्दल भावनिकता व्यक्त केली आहे। काही वेळापूर्वी एकनाथ खडसेंच्या निवासस्थानी भाजपच्या नेत्यांची बैठक पार पडली आहे। या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विनोद तावडे यांनी हे स्पष्टीकरण दिलंय। 123 जागांवर विजय मिळवल्यानंतर भाजप समोर बहुमतासाठी सेनेची मदत घेण्याचा पर्याय आहे। मात्र एकीकडे राष्ट्रवादीचा पर्यायही भाजप समोर खुला असल्याचा चर्चा होत आहे। त्यामुळे शिवसेनेला सोबत घेण्यास भाजप उत्सुक आहे का असा सवाल उपस्थित होता। मात्र आता सत्तेसाठी शिवसेनेबरोबरील युतीस उत्सुक असल्याचं भाजपने म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 तारखेला मुंबईत येऊ शकत नसल्यामुळे आता पुन्हा एकदा राज्याच्या नव्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा शपथविधी 31 तारखेला होण्याची शक्यता आहे। शपथविधीसाठी 29 ऑक्टोबरला शुभमुहूर्त नसल्याचं कारण समोर येताच 16-30 ऑक्टोबरला घेण्याचं ठरलं। पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुंबईत येण्यासाठी वेळ नसल्याने पुन्हा एकदा आणखी एक दिवस शपथविधी सोहळा पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे। दरम्यान भाजप अल्पमतातील सरकार स्थापन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काही अपक्ष आमदारांची साथ घेऊन भाजप सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे। शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच बाहेरून पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलंय। त्यामुळे आता भाजपच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा नेमका कधी होणार याची उत्सुकता वाढली आहे। येत्या काही दिवसांमध्ये नागपूर मुंबई असा विमान प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला मोठी खर्चाची तयारी ठेवावी लागणार आहे। कारण तिकिटाच्या दरात भरघोस वाढ झाली आहे। 30 किंवा 31 तारखेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नागपुरातीलच नेत्याची वर्णी लागणार हे जवळपास निश्चित मानले जाते। त्यामुळे 28, 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी नागपूर मुंबई विमान प्रवासासाठी प्रवाशांना तिकीट पोटी तब्बल 20,000च्या घरात रक्कम मोजावी लागणार आहे।
मुंबईत होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी नागपूर आणि विदर्भातून अनेक बडे नेते, महत्वाच्या व्यक्ती हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळेच नागपूर मुंबई या विमान प्रवासाच्या तिकीट दरात घसघशीत वाढ झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. एसटी अधिकाऱ्यांच्या परदेशातील अभ्यास दौऱ्यानंतरही एसटी प्रवाशांच्या आणि एसटी महामंडळाच्या सुविधा झाल्यात फेल. उशिराने धावणाऱ्या गाड्या, नादुरुस्त असलेल्या बसेस, हॉटेलमध्ये असलेल्या खाद्यपदार्थांचा खालावलेला दर्जा आणि टॉयलेटची झालेली दुरावस्था असेच काहीसे चित्र सध्या एसटी महामंडळाच्या आगार आणि बस स्थानकात दिसून येत आहे. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून परदेशात अभ्यास दौरे होत आहेत. या वर्षभरातही 2 परदेश दौरे आणि देशात कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये दौरे होऊनही प्रवाशांच्या सुविधात मात्र बदल झालेला नाहीये. त्यातच पुन्हा एकदा एसटीच्या अधिकाऱ्यांचा ब्राझील दौरा होतोय. प्रवासी आणि उत्पन्न वाढीसाठी उपाययोजना, इंधनाची बचत, सेवा आणि प्रवासी कराचा अभ्यास, आगार आणि बसची स्वच्छता, अपघातांना आळा घालण्यासाठी होणाऱ्या उपाययोजना कशा केल्या जाव्यात यासाठी हे अभ्यास दौरे केले जात असल्याचे एसटी महामंडळ सातत्याने सांगते. गेल्या 10 वर्षापासून परदेश आणि विदेशभरात दौरे होत असून प्रवाशांच्या सुविधात कुठलाच बदल झाला नसल्याचं दिसून आलंय. जम्मू काश्मीरला स्वतंत्र करण्याची भाषा करणारा पाकिस्तान पीपल्स पार्टीचा नेता बिलावल भुट्टो याला पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांनी इंग्लंडमध्ये तीव्र विरोध केलाय. बिलावल भाषणासाठी उभा असताना अनेकांनी त्याच्या विरोधात गो बिलावल गो अशी घोषणाबाजी केली आहे. तसेच बिलावलच्या दिशेने अंडी आणि टोमॅटो फेकण्यात आले. बिलावलने जम्मू काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी लंडनमध्ये लक्षवेधी नागरिकांच्या मोर्चाचे आयोजन करण्याची घोषणा केली होती. मात्र या मोर्चाला जितका दावा करण्यात आला त्या तुलनेमध्ये कमी प्रतिसाद मिळाला आहे. ट्रॅफल्गर चौक ते डाउनिंग स्ट्रीट या मार्गावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनासाठी जमलेल्या नागरिकांसमोर बिलावल भुट्टो भाषणासाठी उभा राहिला. त्याच वेळी प्रचंड गोंधळ झाला. अनेकांनी बिलावल विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. उपस्थितांनी बिलावलला बोलूच दिले नाही. त्याच्या दिशेने अंडी आणि टोमॅटो आणि पाण्याच्या रिकाम्या बाटल्या फेकल्या. यातून वाचवण्यासाठी व्यासपीठावर असलेल्या अनेक मान्यवरांनी प्रयत्न केले. अखेर बिलावल न बोलताच निघून गेलाय. बिलावलच्या भाषणावेळी झालेल्या गोंधळाप्रकरणी पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांचा भाचा हसन नियाझी आणि तेहरीकच्या काही कार्यकर्त्यांना लंडन पोलिसांनी पकडलंय. मुंबईमध्ये म्हाडा उभारणारे 21 टॉवर्स. उपनगरांप्रमाणे मुंबईत मोक्याच्या ठिकाणची ही म्हाडाची किफायतशीर घरे मिळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये उपकर प्राप्त इमारतीमधील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी या जमिनीचे भूसंपादन केले असून अशा 21 ठिकाणी म्हाडा उत्तुंग टॉवर्स उभारणार आहे. रहिवाशांच्या पुनर्वसनानंतर जादा घरे उपलब्ध झाल्यास ती लॉटरीद्वारे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा पर्याय म्हाडापुढे असून त्यामुळे उपनगरांप्रमाणे मुंबईत मोक्याच्या ठिकाणीही म्हाडाची किफायतशीर घरे मिळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. पुणे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक संपतात एका मोठ्या राजनेत्याला मारण्याचा प्लॅन होता आणि त्यामध्ये मेंगरोल अंडरवर्ल्डचा होता. या प्लॅन नुसार काँग्रेस पक्षाचे मोठे नेते अमीन शेख यांनी बीजेपीचे नामवंत नेते लहू शेलार यांना मारण्याची सुपारी अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलला शार्प शूटर्सला दिली होती. हा प्लॅन फत्ते करण्यासाठी एक पिस्तूल तयार करण्यात आली होती जिच्यावरती लिहिले होते की मेड इन इंडिया ओनली फॉर आर्मी यूज. त्यामुळे शूटर्सला पिस्तूल एका जागेवरून दुसरीकडे नेण्यास अडथळे येणार नव्हते. परंतु हा प्लॅन पूर्ण होण्याआधीच मुंबई पोलीस क्राईम ब्रांचला प्लॅनची माहिती मिळाली होती व त्यानुसार पोलिसांनी कामाला सुरुवात केली. जिथे हा प्लॅन तयार केला जात होता तिथे रेड टाकून काँग्रेस नेता अमित शेख यांना छोटा शकीलच्या गँगच्या 2 शार्प शूटर सोबत अटक करण्यात आली आहे. एक देहू रोड में बीजेपी के नेता को मारने की साजिश रची आपने किया है, गिरफ्तार किया. पूरा मामला क्या था, किस तरह से प्लानिंग की गई? तो महाराष्ट्र में असेंबली का इलेक्शन चल रहा था. उस दौरान बॉम्बे पुलिस सारे इंटेलिजेंस हमने हमारे इन्फॉर्मेंट को हमने अलर्ट कर दिया था. उस दौरान हमारे इन्फॉर्मेंट ने हमें जानकारी दी कि ये असेंबली 2014 की इलेक्शन के दौरान बॉम्बे में रहने वाले छोटा शकील के कुछ शूटर्स लोग और पुणे देव रोड में एक नॉन क्रिमिनल है
जो एक पॉलिटिकल पार्टी से उसका एसोसिएशन है, एक बीजेपी का जो वर्किंग वहाँ पे जो लीडर है देव रोड एरिया का, उसकी मर्डर करने वाले हैं। तो उसके बारे में हमने ज़्यादा मालूमात लिया है, उसमें वेरीफाई किया तो हमें पता चला कि इनकी 12 अक्टूबर को मीटिंग हुई थी, 18 अक्टूबर को देव रोड में मीटिंग हुई थी और 23 अक्टूबर को कल जिस दिन लक्ष्मी पूजन था उस दिन उनकी फाइनल मीटिंग होने वाली थी, जहाँ पे जिसका मर्डर करना है वो कौन सी जगह पे मर्डर करना है, कौन से वेपन यूज करने वाले हैं, वो वेपन की डिलीवरी होने वाली थी। जो मोटरसाइकिल यूज करनी है शूट आउट के दरमियान, वो मोटरसाइकिल जो मुमरा का आरोपी उन्होंने ऑलरेडी मुमरा से लेके जाके पिछले 18 तारीख को उसके बंगले पे रखी थी, वो मोटरसाइकिल हमें मिली और जो पिस्टल और 4 राउंड हमने बरामद किए, एक चॉपर बरामद किया और जिसको मारने वाले थे उसकी तस्वीर जो बॉम्बे के जो आरोपी है उनके पास से हमें बरामद कर दी है। गन मिला है, वो गन में भी ऐसा कुछ देखे हैं कि डिफेंस के लिए यूज करने थी, वो भी उनके हाथ में है। तो ये कहीं ना कहीं इस बात की भी जांच आप कर रहे हैं कि कहाँ से। देखो ये केस का इन्वेस्टिगेशन देव रोड पुलिस स्टेशन कर रहा है। ये जो गन पिस्टल मिला है उसमें मेड इन यूएसए ऐसा लिखा है और ओनली फॉर आर्मी लिखा है। अभी ये इसका सारी इन्वेस्टिगेशन देव रोड पुलिस स्टेशन फिलहाल कर रही है। अगर वो वेपन कहाँ से मिला, किसने उसको सप्लाई किया, इसके पीछे किसका हाथ है, ये सारी चीजों की देव रोड पुलिस स्टेशन अभी इन्वेस्टिगेशन कर रही है। तुर्तास आपण इथेच थांबणार आहोत। पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत। गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।